नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. गणेशोत्सवाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा व या काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये याकरिता पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. मावळ परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईची मालिका सुरूच आहे. गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने रेकॉर्डवरील 2 गुन्हेगारांचे कॉम्बिंग ऑपरेशन केले आहे. शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास गहुंजे स्टेडियमच्या आवारात आरोपी लखन उर्फ निखिल बाळू आगळे वय वर्ष 25 राहणार MB कॅम्प देहू रोड या 10 गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भारतीय हत्यार कायदा कलम 325 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे कारवाई करून सदर आरोपीस पुढील कारवाई कामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर दुसऱ्या कारवाईत शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल संजय टाक वय वर्ष 23 राहणार MB कॅम्प देहू रोड या रेकॉर्डवरील 11 गुन्ह्यातील आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 425 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे कारवाई करून सदर आरोपीला पुढील कारवाई कामी देहू रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गणेशोत्सव काळात कोणताही गुन्हा न घडता शांततेत उत्सव पार पडावा या अनुषंगाने या व अशा प्रकारच्या कारवाया करणार असल्याची माहिती किशोर पाटील यांनी दिली. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार गणेश मालुसरे, अली शेख, प्रशांत पवार, धनंजय भोसले, सचिन गोंटे यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.